आजची जी पत्रकार परिषदेचं मुख्य आयोजनच धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी ह्या सरकारने तातडीने तात्काळ GR काढावा आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी ही आजची पत्रकार परिषदेचं आयोजन होतं। त्याचप्रमाणे जे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून संधी या तिन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींना द्यावी यासाठीच आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन। धनगड या शब्दावरून जे काय 68 वर्षात धनगर समाजाला जे काय एसटीचं आरक्षण मिळत नाही त्यासाठी मोर्चे असतील, आंदोलन असेल, जे सरकार मागे 2014ला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होते की आम्ही सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाचा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न सोडवू। त्याच्यानंतर त्यांच्याकडूनही तसे प्रयत्न झाले पण तो प्रश्न सुटला नाही। आज देर आहे दुरुस्त आहे। निश्चितपणे आज महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि कुठेतरी धनगर समाज याला वाटतं आहे की हा प्रश्न हे महायुतीचं सरकार सोडवेल ही अपेक्षा बाळगून आम्ही सर्वजण आहोत। विधानसभेला इशारा म्हणण्यापेक्षा मी एवढंच सांगेल की येणाऱ्या विधानसभेला धनगर समाज हा राज्यामध्ये निश्चित परिवर्तन घडू शकतो हे 2014ला दाखवून दिलेलं आहे। पुन्हा एकदा ती परीक्षा पाहू नये। महायुतीवरती आमचा विश्वास आहे आणि मला कुठेतरी वाटते की महायुतीचे हे तिन्ही नेते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे सन्माननीय आदरणीय अजितदादा असतील, हे निश्चितपणे हा प्रश्न आमचा सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही अपेक्षा ठेवून आहोत। कोणाची बोलले? अजितदादांजीकडे येणार हो, निश्चितपणे तसे पत्रव्यवहारही झालेले आहेत आणि मी त्याच पक्षामध्ये एक OBC विभागाचा मुंबई अध्यक्ष म्हणूनही काम करत आहे, त्यामुळे त्यांची भेट घेतलेली आणि अजून वेळ आली का मुंबईकर आजवर वैतागले गर्दीला, तुम्ही शेळ्यामध्ये ट्रेन रोको करणार आहे, कितपत योग्य आहे? बघा, हे आम्हालासुद्धा योग्य वाटत नाही, कारण आज जनतेला त्रास व्हावा, लोकांना त्रास व्हावा। मुंबईमध्ये एवढं मोठं ट्रॅफिक आहे, एवढं मोठं सर्व आहे आणि हे असताना ह्या सर्व गोष्टी आम्हाला ह्या सरकारने करायला भाग पाडू नये एवढा आमचा इशारा आहे। कारण आम्हाला कुठंही काय आनंदाने किंवा खुशीने आम्ही हे करत नाही आहे। आज 68 वर्ष आज आम्ही ह्या आरक्षणपासून वंचित आहोत, त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने करावं लागतं आहे। ह्याच्यात काय कुठला आनंद नाही आहे त्रास देणं वगैरे। आदिवासींचा कसा गैरसमज दूर कराल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून? माझी आदिवासी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आम्ही कुठेही तुमच्यामध्ये तुमच्या ताटातलं वगैरे घुसखोरी करत नाही आहे। आम्ही ऑलरेडीच घटनेमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकावरती धनगर आहे। आज जेवढे का अनुक्रमे जेवढे सूचीमध्ये आहेत ते सर्वजण लाभ घेतात ना, मग तुमचा एक बांधव जर आज त्याच्यापासून वंचित आहे तर माझी विनंती की आदिवासी बांधवांनी खरं पाहता तर आम्हाला हे आरक्षणचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, पण ते उलट करतात आहे। तर त्यांना विनंती राहील की आम्ही तुमचे बांधव आहोत, तुमच्या यादीमध्ये आहोत, तुमच्यासोबत आहोत, त्यामुळं तुम्ही आमच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे की धनगर बांधव हे आमचे आहेत। आज घटनेमध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे। एका शब्दाच्या अपभ्रंशामुळे 68 वर्ष आम्ही या आरक्षणापासून वंचित आहोत। त्यांनी खरं पाहता या गोष्टीसाठी आंदोलन केलं पाहिजे। आम्हाला विरोध करायसाठी आंदोलन करण्याचा काही विषयच राहत नाही। आमची आकडेवारी वाढणार ना, कारण आता जो आमचा धनगर समाज जो काही त्यांना आता सर्व गोष्टी कळायला लागलेल्या आहेत की आपण राजकीय मूळ प्रवाहात आल्याशिवाय ही ताकद आपली दिसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आकडेवारी वाढलेली आपल्याला दिसेल। येणाऱ्या काळामध्ये मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो निश्चितपणे त्यांनाही माहिती आहे की धनगर समाज हा STमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आज 68 वर्षापासून त्या आरक्षणापासून वंचित आहे। तर त्यामुळे त्यांना निश्चितपणे याचा विचार करावा लागेल आणि त्या विचाराने त्यांच्याशी त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याशी संवाद आणि त्यांच्याविषयी ते बोलले असतील।